नमस्कार. काय सांगाल? मला एक सांगायचे का मारुती वेळ झाली काळेश्वरी कन्या झाले हे निवडणूक आली काच फक्त समाजाची दिशाभूल करतात. आता 2014चा मी तुम्हाला विषय सांगतो. ज्यावेळी आम्ही काँग्रेस पक्षाकडे इथं जुन्नर तालुक्यात जेवढी काँग्रेस कमिटी होती ना त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी देवराम शेठला अख्ख्या भागातील हे मोठं पुढारी तेव्हा बी नव्हते. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते देवराम शेठ बरोबर होतो. आम्ही 2 दिवस हुजेत झाले आमच्या या तिकिटाबद्दल का देवराम शेठला तुम्ही काँग्रेसकडून तिकीट द्या. म्हणजे आपला त्या टायमाला पंचा हा चालत होता आदिवासी भागात. तर त्यांनी आम्हाला दिवसभर फिरवला. संध्याकाळी सत्यशील शेठच्या बंगल्यावर लावला आम्हाला का तुम्ही सत्यशीलकडे जा. मग ते काय करतील ते ठरवतील तिकीट कोणाला द्यायचं ते. त्यांनी आम्हाला सत्यशील शेठकरनी संध्याकाळी 11 वाजता इंदापूरला पाठवला. रातोरात आम्ही इंदापूरला उजाडा 6 वाजता इंदापूरला साहेब होते. आम्ही 7-8 जण कार्यकर्ते होतो त्या टायमाला. तर तिथे बी गेलो आम्ही रडलो अक्षरशः तिथे गेलो. हर्षवर्धन पाटलांच्या समोर बसलो तर रडलो आम्ही. साहेब आम्हाला तिकीट द्या एक बारी आम्हाला तिकीट द्या तुम्ही आदिवासी समाजाला. नाही ऐकलं त्यांनी. तिथून आलो इथं ह्या कमिटीने काँग्रेस कमिटीने फुलवडे साहेबांना तिकीट दिलं त्यावेळेला फुलवडे साहेबांना तिकीट दिलं. शेवट फुलवडे साहेबांना किती मतदान झालं आदिवासी भागातून मतदान झालं नाही. म्हणजे प्रत्येक पक्षाने आम्हाला आतापर्यंत डावलण्याचं काम केलेलं आहे. बीजेपी तर सोडून द्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांनी आदिवासी उमेदवार पुढे जाऊ नये म्हणून एक षडयंत्र करतात तालुका पातळीवरती पुढारी आणि आदिवासी समाजाला बाजूला ठेवतात. आणि त्या टायमाला मारुतीवाल शेट्टी कोणाकोणतरी पैसे घेऊन पाकिट कोणाकोणतरी आलता त्याला आणि तो अपक्ष म्हणून उभा राहिला होता. आणि त्यांनी काय बोंबा उठवला का तुमचा अपक्ष मारुतीवाल उभा राहिला तुम्हाला कसं काय तिकीट द्यायचं. त्या टायमाला पण यांनी सुपारी घेतली होती आणि हे प्रत्येक गावामध्ये 2-4 बेवडे गोळा करतात आणि त्यांनी रुपये साहेबांनी बोलायला. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आता मी त्यांना सांगणे तुम्हाला राहायचं शेतीत राहा समाजामध्ये. समाज एक बाजूला चाला. तुम्ही जे बाजूला जाता असाल तर तुम्हाला समाज इथून पुढे कधी जवळ करणार नाही. आणि हे धंदा बंद करा तुम्ही आता. तुम्ही समाजा आमची वाया जाऊन तर काही हो. आतापर्यंत 50 वर्ष झाली. आतापर्यंत आपण प्रत्येक पक्षाचा आमदार केलेला आदिवासी भागाने. आदिवासी भागाने काँग्रेसचा आमदार केलं का राष्ट्रवादीचा आमदार केला असं नाही. सेनेचा सुद्धा आमदार दोन्ही आदिवासी भागातून झालेला आहे. बहुमताने आम्ही शिवसैनिक होतो आणि जीवाचा रान करून बाळासाहेब सांगताना दोन्ही आमदार केलेले तरी आमचे प्रश्न सुटले नाही. पुन्हा आता आम्हाला आमचा प्रश्न सोडवायचा असेल तर आमचाच माणूस पाठवा लागेल. तो त्या टायमाला लोकसभेला ती वेगळी वातावरण होता. आता वातावरण तसं नाहीये. आता वातावरण सगळं बदललेलं आहे. आमच्या भागात काहीच काम नाही. आमच्या भागात काय प्रश्न आहे संदीप भाऊ. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे का एप्रिल महिना लागला का लोकांना टिप्पणीचं पाणी भरायला लागतं. जेवढ्या योजना जलजीवनच्या चालू आहेत ना एक पण पूर्ण झालेली नाही योजना आतापर्यंत. आणि खासदार साहेबांना पण जवळजवळ 5-6 महिने झाले ते निवडणुकीच्या आधी एक बार राऊंड आला त्या टायमाला सांगितलं होतं साहेब आमचे जलजीवनचे बोर्ड लावलेत पण योजना चालू नाही. बोर्ड कसं काय लावलं ते मग आपण बघू त्याचं काहीतरी या घेऊ आपण आणि ते करू आपण. अजून पण ते काम सगळं बंदच आहे. लांडे साहेब जर निवडून आले तर आमचा एकच प्रश्न आमच्या धरणातील पोटबंधारे ते झालेच पाहिजे. आमच्या आदिवासी भागात जमिनीला पाणी भेटलं तर आमचा आदिवासी भाग सुजलम सुफलम इकडे ऊस पिकतो ना तर आमच्याकडे पण ऊस पिकत. आणि दुसरा प्रश्न आहे हिरडा कारखाना. ही निवडणूक आले का नेहमी हिरडा कारखान्याचा विषय काढतात. आता हिरडा कारखान्याचे वनले साहेबांनी सांगितलं मग त्याच्यातलं सभासद होता ते मेले. यांची वारस नोंद पण अजून कोणाची झाली नसेल. याचा भोंगळा कारभार चालवलाय मी तिथं हिरडा कारखान्याचा. त्या मस्ती बसून 10-12 वर्ष झाले गंजले असतील. आता काही इकावाना भांगार आलेला आणि तो जाऊन बुडवा म्हणतो साकार कारण आलो यांनी मध्ये कारखानाच होऊन द्यायचा नाही आपला. हा यांचा पहिल्यापासून डाव आहे. आता 20-25 वर्ष वल्लभ शेठ पासून कारखाना चालू. अहो किती वर्ष झाले तुम्हाला माहिती का. आमच्या गावचे वल्लभ शेठ सरपंच आमदार होते आणि जिजाबा रामा गोटकरे सरपंच होते. त्या टायमाला आमदार साहेब स्वतः येऊन पाहून गेलेले आहेत. आता 25 वर्ष होऊन गेले तो त्याच चालाय. पोटबंदर का रेडी पण आणणार ते काय करून आता आदिवासी भागातून देवराम शेठला 100% मतदान होणार आहे. हे पुढारी गावातले 4 आहेत ना हे बाजूला गेलं ते बघायला आता लोकांना
लगेच गेली पाहिजे. हा आधी आम्ही करणार म्हणजे करणार आम्ही बस लावणार काही लोक देवरून लढले दोन लगेच आरक्षी. गेली पाहिजे, लगेच. ते बोटावर बोलता एवढी लोक आहेत त्यांच्या मागे कोणी ना घरातच नाही त्यांच्या मागे पण तर मग बाहेर कोण येणार आहे रोखून नाही राहायचं मला जागी